या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, देव खंडोबा भेटे, देव खंडोबा भेटे, माझी मल्हारी मार्तंडाची नगरी सोन्यान सजते, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे। देवाची सोन्याची जेजुरी, देव आलाय धनगर बनून, देव बानूचे नादाला लागून गेला रे जेजुरी सोडूनी। देवाची सोन्याची जेजुरी, देव आलाय धनगर बनून, देव बानूचे नादाला लागून गेला रे जेजुरी सोडूनी। शिव शंकराच अवतार देव मार्तंड मल्हार, तुझे गडाला 9 लाख पायऱ्या, देव केलं तो भगताचे अंगान, देवा गोंधळ मांडीला मांडीला तुझा रे गावान, सारा गाव लोक जमला जमला तुझे रे लग्नान, लगीन देवाच लागल लगीन देवाच लागल, सार देवगण जमल लगीन देवाच लागल, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, देव माझा बसला जेजुरी गडाला, जेजुरी गडाला बसला देव जेजुरी गडाला, धनगराचे रूपान देव भेटला कोणाला, भेटला कोणाला हा देव माझा भेटला कोणाला, भेटला बाणूला हा देव माझा भेटला बाणूला, भेटला बाणूला रे देव माझा भेटला बाणूला, देव मल्हारी मल्हारी हा देव माझा मल्हारी मल्हारी, मल्हारी मल्हारी हा देव माझा मल्हारी मल्हारी। खांदी पताका घेऊनी वारी, तुळशीची शोभे गळा, गंध वैष्णवांच्या भाळी, वारी निघाली निघाली, रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा, तरी जीव लागी तुझ्या पायरी, राव दारी उभा माझ्या देतो बीट पायी तुझ्या, सेवा करीन योग्य योगे माऊली। जेजुरी सम पुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथ नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी। याकोट याकोट जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, वाईचा तू गणराया जागराला या, वाईचा तू गणराया जागराला या, पसरणीच्या भैरी देवा जागराला या, पसरणीच्या भैरी देवा जागराला या,
जेजुरी गडा वाज चौगड आपण धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येणी झाली भानुबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी हा इसरून गेलाय पुण्या गावाला भंडारी देव मल्हारी येळकुट बोलती हो नित काय भंडारा उधळीती 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला हा बोला हो तुम्ही बोला बोला हो तुम्ही बोला भंडारा वाहू देवाला हो मल्हारी रायाला मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी हा गळा घाली तो भंडारी देव मल्हारी हा मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड थोडं शांत बसून कार्यक्रम पुढचे 15-20 मिनिटं सर्वांनी ऐकावाची विनंती करतो. आज लग्नाचा वाढदिवस म्हणून देवाचं लग्न सातारा जिल्हा तारळी नदीच्या काठी पालीला पौषी पौर्णिमेच्या दिवशी लागल्या जातात. तिथून चंदनपूरला बानाईचं लग्न लागल्या जातं. म्हणून प्रत्येकाला अशी विनंती आहे शांतताने बसून थोडा कार्यक्रम ऐकावा. म्हणून देव नवरदेव होत असताना आपण हळद लागले जातील नंतर देव नवरदेव होतो. तसं म्हणून वाक्य मंडळी काय म्हणतात लग्न चंदनपुरीला बानाईचं खंडोबाचं लग्न लागतंय. कसं आज आपण साहेबाच्या लग्नाला आलेलो आहे सर्वजण. म्हणून प्रत्येकाला अशी विनंती आहे लग्नाचा सुख सावळा ऐकावा. खंडेरायाच्या लग्नाला बांधून नवरी नसते. हे खंडेरायाच्या लग्नाला नगरी नटली कालबाई सुपारी तुटली. हे नगरी नटली कालबाई सुपारी तुटली. कालबाई सुपारी तुटली. कालबाई सुपारी तुटली.
रायाच्या लग्नाला हो आलं वराडी गणगणा रायाच्या लग्नाला हो आलं वराडी गणगणा रायाच्या लग्नाला हो आलं वराडी गणगणा रायाच्या लग्नाला हो वराडी गणगणा संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन सरस्वती घेऊन आले गणपती गजानन या साखरपुड्याची हलवाई साखर वाटली या साखरपुड्याची हलवाई साखर वाटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली नवरी नटली हलवाई सुपारी फुटली रायाच्या लग्नाला हो आलं वराडी गणगणा रायाच्या लग्नाला हो आलं वराडी गणगणा रायाच्या लग्नाला हो आलं वराडी गणगणा पार्वती घेऊन आले शंकर भगवान पार्वता घेऊन आले शंकर भगवान
कृपया दिवस ताई तुम्ही हार घाला नंतर साहेब तुम्ही घाला पहिला कैलासी शंकर बसले नैनीचा रूप कैलासी शंकर बसले नैनीचा रूप दिसले बावलेवारी खंडेराया बसले बावलेवारी खंडेराया बसले शोभा जान जान जमुला मल्हार पिवळा झाला हळदला गाणे जामुला शिव मल्हार पिवळा झाला हळदला गाणे जामुला माळ साबणे देवाला साबणे देवाला देते मान करले शुभ्र रंगाचे बाते जेवून जा तसं जाऊ नका बरं महाप्रसाद केलेला आहे घेऊन जा तसं जाऊ नये सर्वांना विनंती करण्यात मंत्राचे तांदूळ पडले पंढऱ्याची गुणमत झाली पंढऱ्याची गुणमत झाली शोभा जान जान भजा भजारे कुल गाला या मारतन भैरवाला भज भजारे कुल सोनेला या मस्त बागत वादळ उठलं शोभा जान 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 खंडेराय बसले शोभा जान 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 खंडेराय बसले शोभा जान जान हॅलो ऐका प्रत्येकाने टाळ्या वाजा नवरदेव नवरीनं नाव घ्या हा माईक स्पेक्स काढताय का एकाने सुरू केला तर कार्यक्रमाला सगळं कार्यक्रम विस्कळीत होऊन जाईल कृपया आता स्टेजवर कोणी फाईल किंवा तशीच आणखी सर्व मान्यवरांना विनंती आहे घ्यायचं आहे सगळं वरिष्ठ मंडळी MSCB महावितरणमधली सर्व वरिष्ठ अभियंते या ठिकाणी उपस्थित आहे कृपया आपण सर्वांनी महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकू मुरारी पाटलांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून थँक्यू मनीषा थँक्यू 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 नाही बस थँक्यू सर घेतलं नाव घेतलं एक मिनिट या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ॲक्च्युअली केळे साहेबांनी असं सांगितलं होतं की मला रिटायर्ड मंडळींना एक गेट टुगेदर जेवण द्यायचं आणि योगायोगाने तो थोडा पुढे ढकलत गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की साहेबांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे ॲक्च्युअली लग्नाच्या वाढदिवसाला आपण कोणालाही बोलवलेलं नाही हा योगायोग आहे योगायोग असा आहे का साहेबांचा 19 तारखेला लग्नाचा वाढदिवस आहे आणि कुठे डेट मागे पुढे होती म्हणून आम्ही ती मॅच केली आणखीन त्याच्यामध्ये म्हणजे आनंदाची गोष्ट अशी चंपाषष्ठी इथं आपला महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा राया त्याला चंपाषष्ठी झाली आहे आणि म्हणून हा कार्यक्रम जो गोंधळाचा आणि आपण माहिती होणं गरजेचं आहे आणि म्हणून करता आपण सर्वांना विनंती आहे का या ठिकाणी केळे साहेबांचा या औरंगाबाद शहरामध्ये आल्यानंतर इथली जी ज्येष्ठ मंडळी आहे जयस्वाल साहेब असतील सोनी साहेब असतील या ठिकाणी आमचे चोपडा साहेब आहे यांचे वय आज 80 वर्ष झालेले आहे त्या काळामध्ये या मंडळींनी या MSCBच्या अभियंत्यांना जे संस्कार केलेले आहे ज्या अभियंत्यांना या ठिकाणी या लोकांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्या माध्यमातून ही औरंगाबादची जी परंपरा आहे त्या परंपरेला साधून हा कार्यक्रम आपण करतोय केळे साहेबांनी यापूर्वी केव्हाही औरंगाबादला काम केलेलं नाहीये साहेबांची ही पहिली वेळ आहे आणि ह्या माध्यमातून आपण जे काम करतो आहे या ठिकाणी जी वरिष्ठ मंडळी बसलेली या ठिकाणी कदम साहेब आहे कुर्लीकर साहेब आहे मुंबईहून आमचे करपे साहेब आलेले आहे करपे साहेब म्हणजे ॲक्च्युअली इथं होते पण मुंबईला गेले आणि मुंबईचे झाले हे सगळी मंडळी का आली अजून एक गोष्ट मला सांगायची आहे या ठिकाणी या कोर्टाचं एक वैशिष्ट्य आहे आणि आमचे
सेवानिवृत्त मुख्य अभियंता वने साहेबांचे आणि वहिनींचं आम्ही या ठिकाणी लग्न लावलेलं आहे. हे दुसरं लग्न लावतोय आपण. वने साहेबांना तर मला माहिती झाला आणि याच पार्टाला असंच लाइटिंग आणि इतकं छान सुंदर लग्न लावलेलं आहे. आणि म्हणून काल जेव्हा मी वने साहेबांना फोन केला आणि वने साहेबांना सांगितलं की टोटल जुनं महाविद्यालय MSCB आणि आताचं महाविद्यालय या ठिकाणी आपण हा कार्यक्रम केलेला हे सांगणं फार गरजेचं होतं. या कार्यक्रमाला कडाळे साहेब आमच्यावाले जॉईंट सेक्रेटरी आलेले, मी अध्यक्ष असताना बुलढाण्याहून आलेले रिटायर्ड AC आहेत, बरीच मंडळी आले, सांगायला हरकत नाही. पण एक अशी बाहेरून मंडळी आलेली आहेत आणि ह्या सगळ्या मुद्द्यामधून आपण या ठिकाणी छोट्या मोठ्या अजून शुभेच्छा 2-3 भाषणं पण होणार आहेत. तोपर्यंत कोणी या ठिकाणी जाऊ नये. कार्यक्रमाला आपण आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी जेवण फार सुंदर आहे. प्रत्येकाला अभियंत्यांची एक खासियत आहे, जेवण हे चांगलंच असतं. सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये, जेवणाचा आस्वाद घ्यावा. तुमचा झाल्यानंतर नवरात्र उत्सव खंडेरायाचं झालंय आणि संभाजीनगरमध्ये भगवान श्री शंकराचे 12 ज्योतिर्लिंग, तसे खंडेरायाच्या 12 जागा आहेत, 12 मल्हार आहेत. हे 7वं लिंग सातारा या ठिकाणी उतरलेले आपल्या साताऱ्यामध्ये खंडेराय देव आणि तिथली वाघ्यामुरळीची पार्टी जागरण गोंधळ ही परंपरा चालू आहे. मुला मुलीचं लग्न झालं, घरामध्ये सत्यनारायण देवाची पूजा, दारामध्ये जागर गोंधळ, किंवा घराची वास्तुशांती, गृहप्रवेश, दारामध्ये जागर गोंधळ. जागरण गोंधळाची परंपरा आहे. तसं तुम्हाला सर्वांना विनंती करतो, जागरण गोंधळामध्ये साहेबांच्या गळ्यात भंडरी, घोंगडी, पगडी, हातामध्ये काठी, जसं मल्हार देवाचा रंगरूप आहे तसं साहेबांना लग्नाच्या साऱ्या वाघ्या मंडळीच्या कृपे आशीर्वादाने त्यांना उदंडाविषयी भेटावा. त्यांचा प्रपंचामध्ये साधू संत भक्त लोकांमध्ये व्यथादान अन्नदान नेहमी चालू राहावा. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पूर्वजन्मीच्या पुण्याने काही सापडल्या जातं. आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला साताऱ्याच्या खंडोबा देवस्थानाची वाघ्यामुरळीची पार्टी या ठिकाणी येऊन जागरण गोंधळाची सुरुवात करतात. तुम्हाला एक विनंती आहे, आता तिथंच साहेब बसले जाते. पूर्वीच्या लोकांनी खूप सुंदर सुंदर तोळी भंडार करावा. काल महाराष्ट्राच्या घरा गणेश तोळी भंडार, त्याला कुलाचार म्हटल्या जातं आणि या कुलाचारामध्ये जागरण गोंधळ व्हायलाच पाहिजे म्हणून नियम आहे. शिवमल्हार सदानंदाचा महाराज की, दगडी प्रधान महाराज की, उदे उदे बोल जगदंबा माता की. आगडधूम नगरा सोन्याची सुंदर जेजुरी, निळा घोडा, पावमे तोडा, मस्तकी तुरा, बेंबी हिरा, अंगावरी शाल सदाही लाल, माळसा सुंदरी आरती करी, बानू सुंदरी आरती करी, खोबऱ्याचा कुटका, भांडऱ्याचा भडका. बोला सदानंदाचा गडे महाराज की, दगडी प्रधान महाराज की, उदे उदे बोल जगदंबा माता की. येळकोट येळकोट दे, हर हर महादेव, शिव शंभो चिंतमणी मोर्या, आनंदीचा उदोग बहिरेची चांग बली. बोल हलकारा, बोल सदानंदाचा. काल दिवसभर तळ्या चालू होत्या. किती लोक 1 लाखाने पब्लिक मंदिरातून बाहेर काढली. 4:15 वाजताचा माझा जन्म आहे. रनिंग माझी 78 चालू झाली. तुमच्या सांगायचा एक विषय असा आहे, आलो मी गुरुवारी भगवान बाबा भगवान गडचे माझ्या गळ्यात किंवा त्यांची आजची कर कटेबरी मल्हारवारी मोत्यानं द्यावे भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोत्यानं द्यावे भरून, नाहीतर देवा देवा मी जातो. मल्हारवारी मोत्यानं द्यावे भरून, नाहीतर देवा देवा मी जातो. मल्हारवारी मोत्यानं द्यावे भरून, नाहीतर देवा देवा मी जातो.
जागा पाहिजे. जागा कुठं पाहिजे? पंता चरणी रज लागता सहेज अनंत जन्मीचा सीन गेला तेव्हा संत दर्शनी लाभ पद्मनाभ प्रमाणे जागरण गोंधळाची परंपरा आहे. आमच्या साहेबांनी सांगितलं पटकी लावरा पण थोडा विषय होऊ द्या तर 2 मिनिटं आवरून घ्यायचं घेऊ का थोडा विषय? 1 मिनिट ऐका. देवत निघाले निसर्ग मुरळी झाले गरया देवत निघाले निसर्ग मुरळी झाले गरया देवत निघाले निसर्ग मुरळी झाले गरया देवत निघाल्या देवत निघाल्या निसर्ग मुरळी झाले गरया मस्तकी हात ठेवीला हे घेऊ नको भक्ता घेऊ नको दादा उजव्या मंगळवारती माता जगदंबा मंगळवारती माता रेणुका वादा हे लावले बाती पाच रंगाच्या लावले मोती पाच रंगाच्या हे नऊ पहिला माणिक मोत्याचा पहिला माणिक मोत्याचा एक भरीला नऊ रत्नाचा तुझा घट भरीला नऊ रत्नाचा
वाजतो बहु गुणाचा हा गोंधळ होतो बहु सुराचा तुझा गोंधळ होतो बहु सुराचा होतो गावड्याचा भार सिंगापुरी जे जे होतो गावड्याचा भार सिंगापुरी जे जे कार सिंगापुरी जे जे कार होतो हरिला नमस्कार माझा आज आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मंडळी लांबून लांबून या ठिकाणी आलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे आग्रहाचं असा प्रेमाचं जेवणाचं निमंत्रण आहे। माझे मित्र केळे साहेब मित्र या अर्थे की 2005 मध्ये सर्वप्रथम माझी भेट केळे साहेबांची प्रकाशगडला झाली। मी औरंगाबादहून डेप्टी सीओ म्हणून प्रकाशगडला गेलो कमर्शियल सेक्शनमध्ये आणि केळे साहेब ही म्हणून कमर्शियल सेक्शनमध्ये होते। म्हणजे 18 वर्षापूर्वी आमची अशी भेट झालेली आहे। आमचे केळे साहेब मी तेव्हापासून त्यांना बघतो अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व सर्वप्रथम बाकीचं मी ते सांगणार नाही आपल्याला बराच वेळ झालेला आहे। एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला माणूस आमच्या शेजारी आम्ही 3-4 ई आणि मी डेप्टी सीओ आम्ही बसायचो तर आणि तेव्हापासून नंतर मी साहेबांना जे बघितलं ते पासून जी त्यांनी जी उडी मारलेली आपल्या सर्वांना माहीत आहे। मी त्यावर बोलत नाही। एका राज्याचे त्रिपुरा जे राज्य आपल्याला माहिती आहे 7 सिस्टर म्हणतात 7 सिस्टर म्हणतात त्याचं एक राज्य त्रिपुराचे MD असलेले त्याच्यानंतर डायरेक्टर होते आपल्याकडे त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये डायरेक्टर होते त्याच्यानंतर साहित्यिक आहे कवी आहे रसिक आहे खूप त्यांना जेवढे विशेषण लावू आपण तेवढे कमी आपल्या सर्वांना माहिती आहे। तरी आज पहिल्यांदा ते संभाजीनगर जे आपण म्हणू औरंगाबादमध्ये पहिल्यांदा ते चिफेर म्हणून आले तरी त्यांना सर्व महाराष्ट्र ओळखतो। असं बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे। आपल्या सर्वांना आनंद आहे। इथं आल्यानंतर कळालं तोपर्यंत जे निमंत्रण होतं फक्त स्नेहाचं जेवण असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि या ठिकाणी जसं आमचे मित्र सूर्यवंशी साहेबांनी आठवण करून दिली जे पहिलं लग्न या ठिकाणी लावलं त्या आदरणीय वने साहेब वने वहिनी इथं आलेले आहेत त्याचे विटनेस मी पण आहे। त्यावेळेस मी इथं AGM होतो त्या झोनमध्ये आणि सर्व हीच टीम आहे। आता सर्वांचे नाव घेत नाही मी या ठिकाणी आदरणीय आमचे जयस्वाल साहेब आहेत ते माझी ई होते जालन्याला BD असताना सर्व मोठमोठे माणसं करते साहेब आलेले आहे लाखी जगताप साहेब आहे सर्व ते नाव घेतलं तर बराच वेळ जाईल। मी या प्रसंगी अधिक न बोलता साहेबांना या लग्नाच्या वाढदिवसाच्या आपल्या सर्वांतर्फे माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य लावो येणारं 2024 आणि आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात महत्त्वाचं राहून गेलं माझ्याकडून की आता एका साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा झालेले आहेत आणि फार मोठा बहुमान आहे महावितरणच्या अधिकाऱ्याला MSCBच्या ह्याच्यापूर्वी मी कधी बघितलं कारण मी 1976ला MSCB लागलो तेव्हापासून मी तरी ऐकलं नाही की कोणी या स्तराला गेलेला माणूस ठीक आहे बाकी त्या उत्तरवेद आहेत पण या ठिकाणी जे आहे ते बहुमोल खूप मोठा मान मिळाला आहे। एकदा आपण सर्वांना त्यांना शुभेच्छा द्याव्या टाळ्या वाजून जे आता अध्यक्ष त्यांनी स्वीकारले आणि अधिक न बोलता या ठिकाणी मला संयोजकांची संधी दिली मी आभार मानतो सोमो साहेब माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी जास्त बोलू शकणार नाही परंतु बोलण्यामध्ये माझा हात कोणी धरणार नाही काकांना सुद्धा माहिती आहे। या ठिकाणी MSCBचे पदाधिकारी उपस्थित आहेत रिटायर्ड मंडळी देखील आहेत आणि काकांनी सुंदर कार्यक्रम आयोजित या ठिकाणी केला। यांना काकांना मी काकाच म्हणते माझ्या वडिलांचे हे सगळ्यात जवळचे मित्र आहेत आणि एक काकी मी लहान असताना काकांनी मला बीजगणितपासून शिकवलंय। मी 5वीला असल्यापासून मी काकांच्या संपर्कात आहे। आज मी औरंगाबाद जिल्हा न्यायालयामध्ये सिनियर जज म्हणून काम करत आहे आणि माझे पती रविकिरण सपाटे हे देखील न्यायाधीश म्हणून येथे काम करत आहेत। माझं या ठिकाणी 3रं वर्ष आहे आणि काका याच ठिकाणी यावर्षी इथं बदलून आले त्यामुळे मला अधिकच आनंद झाला पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही। आजचा योग चांगला जुळून आला। मी फक्त 2च ओळी आपल्यासाठी म्हणू इच्छिते स्वर्गाहून सुंदर असावं आपलं जीवन स्वर्गाहून सुंदर असावं आपलं जीवन फुलांनी सुगंधित व्हावं आपलं जीवन एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच इच्छा आहे आणि आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।
उपस्थित माझे सहकारी सिनियर मोस्ट आणि आज ज्यांचा सेलिब्रिटी म्हणून माझे मित्र खेळेसाहेब आणि मॅडम यांचा सुंदर असा सोहळा आयोजित केलेला आहे. मला 15 वर्ष झालं ह्या वास्तूचे परत एकदा दर्शन झालेलं आहे. माईक थोडा मला 15 वर्षापूर्वीचा इतिहास आठवत आहे. कारण माझा 3 जून लग्नाचा वाढदिवस आणि मी इथेच थांबलो होतो. मी घरी काही गेलो नव्हतो कल्याणला. तर कोणीतरी एक गुच्छ आणून दिला मला माझ्या कॅबिनमध्ये आणि चर्चा सुरू झाली की आहेत कसं काय गुच्छ आहे काय. तर साहेबाचा लग्नाचा वाढदिवस. मग आमचे सोमवंशी यांचा ग्रुप इतका मोठा ग्रुप आहे तेव्हापासून आजही तो अस्तित्वात आहे. मला हे पाहून फार आनंद होत आहे. आणि एका दिवसामध्ये आज जी त्यांनी तयारी केली तितकीच त्यांनी एका दिवसामध्ये तयारी करून या वास्तूचं सौंदर्य त्यावेळेस केलं. खेळे साहेबाच्या बाबतीत मला झालं तर माझे ते जुने सहकारी आम्ही भिवंडीला एकत्र काम केलेलं आहे. आज जरी आम्ही रिटायर झालो तरी आमचा संबंध अजूनही आहे टिकून. आम्ही सतत भेटत बघतो सतत बोलत असतो. अतिशय हुशार कष्टाळू भिवंडीला इतकं झोकून देऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि तिथे एक खरोखर भिवंडीमध्ये एक कामाची छाप पडली होती. कारण आम्हा कोणालाही भिवंडीचा अनुभव नसताना सुद्धा मला जे काही सहकार्य तिथं ते सर्वात मिळालं आणि त्या भिवंडीचं नाव झालं. जे भिवंडी सुधारत नाही म्हणत होते ते आमचे इंजिनियर असोसिएशन अधिवेशन झालं होतं पुण्याला. त्या ठिकाणी कावळेसाहेब चेअरमन साहेब त्यांनी त्या अधिवेशनामध्ये शब्द काढले आता बघा भिवंडी जिंपईन भिवंडी कधीही सुधारणार असं म्हणत होते. त्यावेळेस आम्हाला इतका आनंद झाला. आणि त्यामुळं या ठिकाणी मला सोमेन साहेबांनी बोलवलं. थोडक्यात मनोगत करायला सांगितलेलं आहे. बरेच लोक बोलत असते कारण त्या आमच्या सोहळ्याच्या वेळेस कदाचित बरेचसे त्यावेळेसचे मला सहभागी होण्याचा संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि खेळे साहेबच्या सर्व कुटुंबाला आयुष्याला शुभेच्छा देतो मी. आणि भरभराटीत त्यांना पुढचा काळ जाईल कारण ते इतक्या उच्च पदावर राहिले MD पदावर राहिलेले असून सुद्धा त्यांना आपल्या MSCBचं कर्तृत्व MSCBची ओढ त्यांना राहत नव्हती आणि म्हणून परत ते MSCB जॉईन झाले. वितरण कंपनीमध्ये जॉईन झाले. एक फार मोठा कौतुक करण्यासारखं. तर या प्रसंगी त्यांना आज हा केळे साहेबांच्या आणि वहिनींचा लग्नाच्या वाढदिवसाच्या सुवर्ण योग असा आला आहे की सगळे ज्येष्ठ मंडळींचे स्नेह भोजनासाठीचे एका निमित्ताने का होण्या पण आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत. आणि हा खूप चांगला योग आज केळे साहेबांनी घडवून आणलेला आहे. दुसरी चांगली गोष्ट अशी झाली की या कार्यक्रमाच्या वेळेस काही सुगम संगीत किंवा ऑर्केस्ट्रा असा काही कार्यक्रम एक छोटासा मनोरंजनाचा असावा जेणेकरून आपलंही वातावरण प्रफुल्लित होईल. सर्व महावितरण चे अधिकारी कर्मचारी सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व मान्यवर मी आदरणीय केळे साहेबांना शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की खंडोबा आणि बानू आहे पण माणसा नक्की नाही. केळे साहेबांनी नोकरी करत असताना सामाजिक क्षेत्राकडे पूर्ण लक्ष दिलं. धार्मिक क्षेत्राकडे पूर्ण लक्ष दिलं. अनेक मुलांना
घडवण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलंय. मी सगळी त्यांची पुस्तके वाचली आणि अनेक वर्षापूर्वीपासून त्यांच्याबरोबर माझा संबंध झाला. तर गेली 15-20 दिवस झालं माझे रोज 10-12 ठिकाणी भाषणं चालू होते, त्यामुळे आवाजही बसला. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारी केल्या असतील, अनेक आमदारी जीवनात संपर्कात आलेले त्यांनी तक्रारी केली असतील, काही मंत्र्यांनी तक्रारी केली असतील. पण महाराष्ट्र सोडून साहेब त्रिपुराला गेले, पण मॅडमला कधी जीवनामध्ये त्यांच्या तक्रार केली नाही. हे वास्तव त्यांच्या जीवनात आहे. आणि म्हणून ह्या अशा आनंदी मला वाटलं होतं, मला म्हटले फक्त भोजनाला यायचं. मी लग्नात होतो त्यावेळी मला ऐकू आलं नाही. मला म्हणजे फक्त भोजन करायला यायचं आपल्या बांधकाम येतो. पण इथं आल्यावर खंडोबाचं बानूचं दर्शन होईल ही कल्पनाही नव्हती मला. आणि ते आज या ठिकाणी साक्षात घडलंय. त्यांनी जरी तो अवतार घेतलेला असला तर साक्षात जीवनामध्ये आदरणीय केळेसाहेब खंडेरायाच आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. म्हणून पुढचं सर्व आयुष्य निरोगी आनंदी राहील. आता नोकरी थोडी राहिली आहे, पुन्हा आमच्या बरोबर यायचंय. तर नेहमीसारखं आम्ही ठरवलं की कार्यक्रम 1-1.5 घंटा लेट होत असतो. पण आता सगळं टायमिंग चुकलेलं किंवा लोकांनी टायमिंग सेट केलं की याची थोडीशी कल्पना आता आली या कार्यक्रमातून. केळे साहेबांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला फार आनंद होत आहे. एक उच्च विद्याविभूषित आणि अनेक असे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे आणि एक प्रेरणास्थान आहे. केळे साहेब माझे जुने स्नेही आहेत. त्यांचे 2 पुस्तकं चरित्रावर आधारित असलेले आणि एका पुस्तकाची समीक्षा जगी ऐसा बाप व्हावा आणि नानी हे आवर्जून वाचावे. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यात लेखन केलेलं आहे आणि त्याचं समीक्षा पुस्तक एक असं निघलेलं आहे जगी ऐसा बाप व्हावा. ते आपल्या मला वाटतं औरंगाबादच्या एका कोणीतरी प्राध्यापकांनी काढलेलं आहे. ते वाचावं, खूप चांगले पुस्तक आहे ते. केळे साहब का मेरा संबंध रत्नागिरी में आया. पहली वक्त हम दोनों ने साथ काम किए. भले ही मैं चीफ इंजीनियर थे, उन्होंने असिस्टेंट इंजीनियर थे खेड़ में. ज़्यादा दिन हम दोनों को रहने का मौका नहीं मिला. उसके बाद हम रिटायर हो गए तो बाद में मिलने का सवाल ही पैदा नहीं. मुझसे पहले काफ़ी वक्ता लोगों ने उनके अनेक गुण वर्णन किए, फिर से दोहराने में कोई मतलब नहीं है. मैं सिर्फ थोड़े दिन उनके संपर्क में था या वो मेरे संपर्क में थे. इससे ज़्यादा हमारा दोनों का कोई ताल्लुक आया ही नहीं. उनके ये शादी की वाढदिवस के इसमें मैं उनको शुभेच्छा देता हूँ और उनका अगला आयुष्य भरभराटी का और उन्नत रहे ऐसे भगवान के चरणों में प्रार्थना कर मैं मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ. आणि आज औरंगाबाद शहरामध्ये शासकीय निवासस्थानामध्ये मुख्य अभियंत्यांचं निवास आहे आणि तिकडे उपकेंद्र माझा आवाज असाही मोठा आहे. माईक बाजूला ठेवू का? ओके. मी पहिल्यांदा ह्यांना सॅल्यूट मारतो कारण खंडेराया आणि ती सिरियल झाली सुरू मागे. बानू आपल्याला माहीत पण नव्हती, पण खरं अर्थानं आमच्या MSC मध्ये महावितरणमध्ये बानू आणि खंडेराया अवतरलेले आहेत. खऱ्या अर्थानं बरेचसे वक्ते बोलले. आमचे सर्वांचे डायनामिक सतीश करिबे साहेब आणि SB सोनी साहेबांची इच्छा होती की आपल्या सर्वांच्या वतीने थोडं बोलावं. माझी इच्छा पण नव्हती, पण केळे साहेबांची परमिशन घेऊन सोमोजी साहेबांना मला नमूद केलं प्रास्ताविक करण्यासाठी. मला ॲक्च्युली वेळ झालेला आहे, मला टाईम फार लागतो. जसं काकी बोलले साहेब आपले त्या पण म्हणले माझा हात कोणी धरीत नाही म्हणजे बोलायला. तसं मी महावितरणमध्ये सुद्धा सर्वांना सांगायची गरज नाही. पण आता भोजनाची व्यवस्था साहित्यिक आहे साहेब, प्रकाश आहिरे साहेब साहित्यिक आहेत. आणि आता जयस्वाल साहेब बोलले
की आम्ही तिकडे खेडमध्ये असताना भेटलो, पण जास्त वेळ नाही. पण आम्ही तर साहेब किती दिवसापासून साहेब तलवारे साहेबाकडे असताना, वने साहेबाकडे फ्रेंचायझीमध्ये असताना, आणि केळे साहेब खरं सांगू तुम्हाला, कोणीतरी वक्ता बोलला की आपण औरंगाबादला सीमून आहात, त्या संतांच्या भूमीमध्ये आपण मराठीचे केळेवाडीचे असताना आमच्या पिढीच्या शेजारचे आहात साहेब. आपण शेवटी का होईना मुख्य अभियंता म्हणून महावितरणची आज मराठवाड्याची सेवा करीत राहिला, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आज खऱ्या अर्थानं जयस्वाल मुख्य अभियंता साहेब, कदम साहेब बिल्ला होते, मी त्यांच्या अंडरमध्ये काम केलं. आणि आमचे भाग्यविधाता जसं बाबासाहेबांनी, सह्याद्री गायकवाड आणि शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना सहकार्य केलं, तसं स्पेशल केस म्हणून निवृत्ती जगताप साहेब मुख्य अभियंता कल्याणला असताना रणजीव एक्झिक्युटिव्हची स्वतःच्या कॅबिनेटमध्ये आणलं. पॉवर नव्हती साहेब एक्झिक्युटिव्हची, हे प्रामुख्याने मला नमूद करायचं असेल. असे आमचे मराठवाड्यातले सुपुत्र आहात. डायमंड आहेत, हिरे आहेत, माणिक मोती आहेत. आणि सोमजी साहेब 2-3 मिनिटात शक्य आहे का माझे? तुम्ही पाहताय ना मगापासून सर्व बंधू भगिनीचं नाव घेऊ शकत नाही, पण खऱ्या अर्थानं आज आम्हाला साहेब तुमच्या बानूच्या आणि खंडराच्या माध्यमातून आज औरंगाबाद शहरात आज आपल्या मुख्यमंत्री निवासस्थानी आपण रिलेशन केलेलं आहे. गालीच्या मध्ये आम्हाला नैसर्गिक गालिका म्हणता येईल. पावसानं तर आपल्याला साहेब दुष्काळग्रस्त करून टाकले, परंतु आज आम्हाला थंडी वाजायली. आम्ही कोट घातला. करपे साहेब तर मुंबई पासूनच कोट घालून आले. कुंडलेकर साहेब, मांगुळकर साहेब, आमचे क्लासमेट इंद्रजित बोराडे साहेब, सोमोजी साहेब, आमचे एसीएचे माजी पदाधिकारी, आणि नेहमीच ते ऍक्टिव्ह राहिलेत. पुष्कळ लोक माग, राजपूत साहेब आहेत नांदेडचे, मनोज कुमार साहेब माझे क्लासमेट आहेत. किती लोकांची नावं घ्यावा. गांधे साहेब आम्ही भेटलो होतो. मला वाटलं CB मोदी साहेब, चंद्रशेखर मोदी साहेब आपल्यातून, मला पण 2 घास तरी खा, कलाकंद तरी खा. नाही मला पुष्कळ बोलायचं. माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. जय महावितरण, जय भारत आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं म्हणजे माझं मन भरून आलंय सगळ्यांच्या प्रेमापोटी. आणि हे सगळे फुलांचे हार असतील, प्रेमांचे हार असतील, हे माझ्या गळ्यात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे समजतो. खरं म्हणजे हा प्रोग्राम जो आहे तो लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नसून ॲक्च्युअली दिवाळीच्या अगोदर मी ठरवलं होतं की सगळे जे आमचे इथं बरीच औरंगाबादमध्ये आमचे वरिष्ठ मंडळी होते, आमचे ज्यांच्यावर काम केलेलं आहे, असे मुख्य अभियंता असतील, अधीक्षक किंवा कनिष्ठ अभियंतापासून आम्ही मुख्य ED-पर्यंत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पण तिथं राहतात. आणि कुठंतरी कधीतरी असं भेटत नाहीत. जनरली रिटायरमेंट नंतर थोडंसं डिपार्टमेंटशी थोडंसं नाही म्हटलं तरी नातं कमी होतं. आणि मला असं वाटतं की त्यांना लोकांना एकत्र गुंफायचा असा एक माझा हेतू होता. दिवाळीच्या अगोदर शक्य नाही झालं, मग दिवाळीच्या नंतर करायचं म्हटलं तर वेळ होत गेला. आणि नंतर आमच्या मॅडम पण तिकडंच होत्या, मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यानंतर सुट्टी असल्यामुळे तीही आली इथं. आणि नुकतेच सोमवंशी साहेब आले, आमचं बोलणं चालू होतं. मग त्यांनी सांगितला किस्सा वने साहेबांच्या रिटायरमेंटचा, आणि ते म्हटलं की आपल्याला इथं कार्यक्रम घेऊयात. आणि त्याप्रमाणे हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला आहे. आज खरंच सगळीकडे जर नजर फिरवली तर मला प्रत्येक क्षेत्रातला इथं कुणीतरी प्रतिनिधी आहे असं मला जाणवत आहे. म्हणजे माझे वरिष्ठ सहकारी असतील ज्यांच्यावर मी काम केलं आहे, तुमचे शुभाशीर्वाद आमच्यावर होतेच म्हणून आम्ही करू शकलो. कारण तुम्ही लोकांनी वीज मंडळाचा आणि वीज क्षेत्राचा पाया घातला, त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. इथं आल्याबद्दल तर निश्चितच आभार, परंतु तुम्ही जे काम केलं आहे ते त्याचं कुठंतरी निश्चित आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत. नंतर माझे सहकारी जे आता माझ्यावर काम करत आहेत, आमचे जे काही निवृत्त झालेले सहकारी असतील, मला प्रत्येकाचं नावं काय घेत नाही, कारण एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला कुठेतरी वाटेल की माझं काय नाही होतं. सगळेच महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी, प्रत्येक जण महत्त्वाचं आहे. तर इथं जे आहेत ते वरिष्ठ आहेत, माझे कनिष्ठ आहेत, माझ्यावर काम करणारे आहेत, हे झाले वीज मंडळाचे. याच्यामध्ये इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, CA आहेत, जज आहेत, मूवीमध्ये काम करणारे मंडळी आहेत, डायरेक्टर आहेत, स्त्रियांच्यामध्ये उद्योजक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून आणले आहेत. म्हणजे आता इथले तारुणमधले आहेत, मुंबईतून आलेले आहेत, पुण्यातून आलेले आहेत. माझे जवळचे मित्र, आता बघा माझे एक मित्र आहेत, त्यांचा पाय मोडला होता पवार, त्यांचा पूर्णपणे पाय मोडला होता, ते आजही ते वॉकर घेऊन आले. तर हे जे प्रेमाचे त्यांचं जे वर्षा होतं त्याच्याबद्दल मी खरंच नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो. आणि इथं प्रत्येक जण भगिनी आहेत माझ्या, तर यामध्ये प्रत्येक जणांनी कुठं ना कुठं माझ्या आयुष्याला स्पर्श केलेला आहे. आणि त्यांच्या गुणातून उतराई होण्यासाठी हा एक क्षण आहे, तो आलेला आहे.
आणि सगळ्याच मंडळीला प्रत्येकाचं नाव न घेता मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. इथे माझे वर्गमित्र आहेत सगळे इंजिनियर आयुष्यात आले, त्यांच्या सगळ्यांचा ऋणी आहे. आज आपण सगळेच आलात, मला प्रेम दिलं त्याबद्दल फार वेळ न घालता फक्त आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. कार्यक्रम आपला केक कटिंगचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी जेवण घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. सर उभं राहा फोटो. मेरा कहीं तेरी खामोशी में हो फिकर मेरा, रुख तेरा जिधर का हो उधर मेरा, तेरी बाहों तलक ही है ये सफर मेरा. ओ माही 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 ओ माही, मेरी वफा पे हक हुआ तेरा. ओ माही माही वे ओ माही 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 ओ माही, तो मैं कयामत तक हुआ तेरा. तो मैं कयामत तक हुआ तेरा. बहने दो बाहों में रहने दो, है सुकून में रस्ते वो बेगाने झूठे वो अफसाने, तू न हो जिनमें. हो थोड़ी उम्र है प्यार ज्यादा मेरा, कैसे बता ये सारा तेरा होगा. मैंने मुझे है तुझको सौंपना, बाहों पे राहों पनाहों पे आहों पे बाहों पे साहों सलाहों पे, मेरे इश्क पे हक हुआ तेरा. ओ माही माही रे ओ माही 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 ओ माही, लो मैं कयामत तक हुआ तेरा. मेरी वफा पे हक हुआ तेरा.
बांधा, एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। धागों से बांधा, एहसास तुमसे मिलने का, मिलना ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। तुमसे ही तो खिलते सारे फूल उम्मीदों वाले। हिम्मत बंध जाती है जब तू हंस के पास बिठा ले। खुशियों का तू सामान है, तू साथ है तो यूं लगे जीना बड़ा आसान है। बातों से बांधा हर तार अपने रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। चार दिशाओं जैसी तुम हो मेरे लिए जरूरी। तुम ना हो तो हर दिन आधा, हर एक शाम अधूरी। आधा मुझे रहना नहीं, कुछ कम लगे वो घर मुझे जिसमें कोई बहना नहीं। यादों से बांधा जज्बा ये अपने रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना।